आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठ्यावर जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आले आहे। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी अचानक पेट्रोल पंपाची तपासणी करत पेट्रोल कंपन्यांना सक्त ताकीद दिली आहे। कृत्रिम टंचाई, काळा बाजार आणि शॉर्ट सेलिंग करणाऱ्यांवर आता प्रशासनाची करडी नजर राहणार आहे। पाहुयात सविस्तर रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस कार्तिकेयन यांनी मोठा निर्णय घेतलाय। बीपीसीएल, एचपीसीएल आणि IOCL या कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर बफर स्टॉक उपलब्ध ठेवावा, तसेच ग्रामीण आणि शहरी भागात नियमित इंधन पुरवठा सुरू ठेवावा असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्यासह विविध तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जिल्हा प्रशासनाची परवानगीशिवाय कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन विक्रीची मर्यादा लागू करू नये, नागरिकांमध्ये भीती निर्माण होईल असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितले आहे। दरम्यान पेट्रोल, डिझेलची कृत्रिम टंचाई, काळा बाजार आणि शॉर्ट सेलिंगच्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर अचानक तपासणी केली। तपासणी दरम्यान सर्व व्यवस्था समाधानकारक आढळून आली। सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। कोणत्याही भागात कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। भरारी पथक स्थापन सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल पंप आणि डिझेलच्या काळा बाजाराला आळा घालण्यासाठी तालुकानिहाय संयुक्त भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत। या पथकांमध्ये तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय। अक्कलकोट, करमाळा आणि बार्शी तालुक्यांमध्ये इंधन पुरवठा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत। तसेच काही ठिकाणी ड्रममधून मोठ्या प्रमाणात इंधन साठवले जात असल्याच्या तक्रारींचीही चौकशी सुरू करण्यात आली। जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे कृत्रिम टंचाई, काळा बाजार आणि शॉर्ट सेलिंगला आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर।